इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आता थर्मोडायनामिक्सचं आपण मिनिंग बघितलं होतं काय, तर थर्मो म्हणजे टेम्परेचर, थर्मो म्हणजे काय तर टेम्परेचर, आणि डायनॅमिक्स म्हणजे काय तर डायनॅमिक्स म्हणजे मोशन. डायनॅमिक्सचा अर्थ होतो मोशन. थर्मो म्हणजे काय तर टेम्परेचर आणि डायनॅमिक्सचा अर्थ होतो मोशन मध्ये. जे टेम्परेचर असतं टेम्परेचरची मोशन म्हणजेच काय थर्मोडायनॅमिक्स. डायनॅमिक्सचा अर्थ होता मोशन. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय तर आता आपण बघतोय काय इलेक्ट्रोस्टॅटिक्स. थर्मोडायनॅमिक्स मध्ये जे टेम्परेचर होतं ते मोशन मध्ये होतं. डायनॅमिक्सचा अर्थ होता मोशन. मग डायनॅमिक्सचा विरुद्धार्थी शब्द अपोजिट काय आहे तर स्टॅटिक्स. डायनॅमिक्सचा अपोजिट स्टॅटिक. डायनॅमिक म्हणजे मोशन. एखादी ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल एखादी ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर तिला आपण डायनॅमिक्स असं म्हणतो. त्याचा स्टडीला आपण डायनॅमिक्स स्टडी म्हणतो. आता स्टॅटिक्स म्हणजे काय स्टॅटिकचा अर्थ आहे रेस्ट पोझिशन. म्हणजे जे ऑब्जेक्ट मोशन करत नाही मूव्ह होत नाही एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे मूव्ह होत नाही जे एका जागी शांत बसलेले आहे त्यांना काय म्हणतात स्टॅटिक्स असं म्हणतात. त्यांना काय म्हणायचं स्टॅटिक्स. मग हे स्टॅटिक्स कशाचं आहे तर इट इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता इलेक्ट्रोचं मिनिंग आहे काय इलेक्ट्रिक. त्याच्यामध्ये जे काही पॉइंट असतील ते इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड असते. इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रिक फील्ड हे जे काही असेल ते काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. म्हणजेच काय इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज द स्टडी ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी असेल इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय असतील ते इलेक्ट्रिसिटीशी निगडीत जे जे काही आहे त्याचा स्टडी म्हणजेच काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मग ह्याचं जे बेस आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा बेस हा 11वीला झालेला आहे. पण 11वीला आपला हा चॅप्टर झाला नव्हता. 11वीला आपण हा चॅप्टर नव्हता बघितलेला. त्यामुळे जर बेसिक पाहिजे असेल तुम्हाला ह्याचं इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं जर बेसिक तुम्हाला 11वीचं पाहिजे असेल तर काय काय युट्यूबवरचे जे काही व्हिडिओज असतील ते रेफर करा. म्हणजे तुम्हाला मागचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आज आपण पहिल्यांदा इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं बेसिक थोडा पार्ट बघूया. पण त्याच्यामध्ये जर पूर्ण तुम्हाला डीप मध्ये बघायचं असेल तर युट्यूबचे जे काही 11वीचे व्हिडिओज असतील अपलोड केलेले म्हणजे युट्यूबवरचे जे रेफरिंग व्हिडिओज असतील तुम्ही बघत असाल तर युट्यूबवरचे कुठले दुसरे व्हिडिओ बघू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला आधीचा कन्सेप्ट क्लिअर होतील. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपण स्टार्ट करतोय. त्यातला पहिला आहे पॉइंट आहे काय तर इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये आज आपण बघतोय काय तर गॉस लॉ. आपण इंट्रोडक्शन मध्ये आज बघतोय गॉस लॉ. हा 11वीला झालेला लॉ आहे. पण थोडक्यात आपण गॉस लॉ काय आहे हे बघूया. तर गॉस लॉ गॉस हे एका सायंटिस्टचं नाव आहे. एका सायंटिस्टचं नेम आहे. त्यानं जो लॉ इंट्रोड्यूस केला त्यालाच आपण काय म्हणतो गॉस लॉ असं आपण म्हणतो. मग आता त्यानं जो लॉ इंट्रोड्यूस केला त्याला आपण काय म्हणतो गॉस लॉ असं म्हणतो. मग गॉस लॉ न नेमकं काय सांगितलं होतं तर गॉस लॉ चा जो लॉ होता तो लॉ बघायच्या आधी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मधला एक सगळ्यात बेसिक पार्ट म्हणजेच इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज इलेक्ट्रिक चार्ज कशाला डिनोट करतात तर आपण बघितलं इंटरनल एनर्जी आपण यू न डिनोट करतो. म्हणजे जे काही वेगवेगळ्या एनर्जीज असतील किंवा काय असतील कॉन्सेप्ट असतील त्यांना मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी एक छोटे छोटे सिम्बॉल वापरले जातात. जसं की इंटरनल एनर्जीला आपण यू वापरलं होतं फोर्सला एफ वापरतो. तसंच इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इलेक्ट्रिक चार्ज असेल तरच तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इलेक्ट्रिक चार्जला एक सिम्बॉल आहे. इलेक्ट्रिक चार्ज कशाने डिनोट करतात तर क्यू न. स्मॉल लेटर क्यू न डिनोट करतात. कशासाठी इलेक्ट्रिक चार्ज. मग हे इलेक्ट्रिक चार्ज दोन प्रकारचे चार्जेस असतात इलेक्ट्रिक चार्जेस. एक आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे प्लस क्यू आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज दॅट इज मायनस क्यू. पॉझिटिव्ह क्यू अँड निगेटिव्ह क्यू म्हणजेच हा पॉझिटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज आहे. तर हे इलेक्ट्रिक चार्ज एका
आता गॉस लॉ मध्ये काय सांगितलंय बघा. गॉस लॉ काय आहे? इट इज अ रिलेशनशिप बिटवीन, गॉस लॉ म्हणजेच काय? इट इज रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रिक चार्ज अँड इलेक्ट्रिक फील्ड. गॉस लॉ काय सांगतं? गॉस लॉ स्टेट्स दॅट इट इज रिलेशनशिप बिटवीन, कशामधलं रिलेशन आहे? इलेक्ट्रिक चार्ज मधलं आणि इलेक्ट्रिक फील्ड मधलं. गॉस लॉ काय आहे? इट इज रिलेशनशिप बिटवीन, इट इज रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक चार्ज अँड इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक चार्ज आपण बघितला. कोणते कोणते चार्ज होते इलेक्ट्रिक चार्ज? एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज, असे दोन चार्ज होते. मग इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक फील्ड कशाला म्हणायचं? सपोज आता इलेक्ट्रिक फील्ड हा एक स्फेरिकल कोणतंही तुमचं ऑब्जेक्ट असेल, स्फेरिकल ऑब्जेक्ट आहे असं समजा. स्फेरिकल म्हणजेच काय? बॉल शेपचं. म्हणजे बॉल म्हणजे त्याला 3D शेप आहे त्याचा, 3D शेप आहे. आणि हा आहे त्या स्पिअरचा सेंटर O. ह्याला पण एक सेंटर आहे, त्या स्पिअरचा हा एक सेंटर आहे. तर हा जो स्पिअर आहे, आता ह्या स्पिअरच्या भोवती काही काही इलेक्ट्रिक चार्ज असतील. आता हे आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज आपण कन्सिडर केले. हे काय आहेत? इलेक्ट्रिक चार्जेस आहेत. पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्जेस अराउंड द स्पिअर. स्पिअरच्या भोवती काय आहेत? हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्जेस आहेत. मग आता हा जो स्पिअर आहे ह्यातला प्रत्येक इलेक्ट्रिक चार्ज काय करेल? इलेक्ट्रिक चार्ज त्याच्या भोवती एक इलेक्ट्रिक फील्ड तयार करेल. प्रत्येक इलेक्ट्रिक चार्ज काय करेल? त्याच्या भोवती काय करेल? एक इलेक्ट्रिक फील्ड तयार करेल. मग ह्या सगळ्या इलेक्ट्रिक चार्जची एक काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल, ती त्याच्या भोवती अशी सर्क्युलर असेल. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नेमकं काय? तर आपण बघतो काय? ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड आपण म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड आपण म्हणतो. मॅग्नेटिक फील्ड कशाला म्हणायचं? आता सपोज हा मॅग्नेट आहे आपला, इकडे त्याचा नॉर्थ आहे, इकडे साऊथ पोल आहे. नॉर्थ आणि साऊथ असं मॅग्नेटचे पोल आहेत. तर हा मॅग्नेट आपण लोखंडाच्या जवळ नेला, काय होतं? ते लोखंडाला चिपकून बसतं ते मॅग्नेट. कधी ते मॅग्नेट लोखंडाला चिपकतं? ते मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जेव्हा लोखंड नेतो तेव्हाच ते चिकटणार आहे ना. इथं मॅग्नेट पकडलंय आणि इकडं आपण लोखंड पकडलंय. जर अंतर दोघांमधलं जास्त असेल तर ते चिकटणार आहे का? नाही. जेव्हा आपण त्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण त्या लोखंडाला नेतो तेव्हाच ते काय होतं? पटकन त्याला चिकटतं. मॅग्नेट काय करतं? लोखंडाला कधी चिकटतं? जेव्हा त्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये लोखंड येतं, आयर्न येतं, तेव्हा काय होतं? ते लोखंडाला चिकटतं. मग जर आपण इकडं मॅग्नेट पकडले आणि त्याच्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आपण ते लोखंड किंवा आयर्न ठेवले तर काय होईल? ते मॅग्नेट त्या लोखंडाला चिकटेल का? नाही चिकटणार. कधी चिकटेल? जेव्हा त्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते लोखंड येईल तेव्हा चिकटणार आहे. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय? तर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे लक्षात घेऊ नका, फक्त एवढंच लक्षात घ्या. ह्यातला हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो मी इथे घेतलाय. हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता हे जे पॉझिटिव्ह चार्जेस असतात ते जर दुसऱ्या एका चार्जला अट्रॅक्ट करत असतील तर काय कसे अट्रॅक्ट होणार आहेत ते? गॉस लॉ हे सुद्धा सांगतो काय? तर पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे. अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांकडे कसे होतात? अट्रॅक्ट होतात. जसं की मॅग्नेटचं आहे. आता मॅग्नेट कसा आहे? हा मॅग्नेट आहे, इथं त्याचा नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे. मग आपण दुसरा एक मॅग्नेट घेतला, त्याचा हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. आपण साऊथ आणि नॉर्थ वेगवेगळे अपोजिट पोल्स जेव्हा एकमेकांकडे आणतो तेव्हा ते काय होतं? दोन मॅग्नेट एकमेकांना चिकटतात. म्हणजेच काय? अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर. पण जर तुम्ही ह्या मॅग्नेटचे इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे, परत हा सुद्धा मॅग्नेट इथं साऊथ आहे, इथं नॉर्थ आहे, साऊथ आणि नॉर्थ पोल त्या मॅग्नेटचे तुम्ही एकमेकांजवळ आणले तर ते एकमेकांना रिपेल करायला चालू करतात. म्हणजेच काय? अजिबात ते एकमेकांना चिकटत नाहीत. ते म्हणजेच काय? लाईक पोल्स रिपेल्स इच अदर. दोन्ही काय होतात? एकमेकांना रिपेल करायला अजिबात चिकटत नाही. तुम्ही
ते मॅग्नेट असे एकमेकांजवळ आणू नका, ते असे असे हालायला चालू होतात, ते अजिबात एकमेकांना चिकटत नाही. पण जर तुम्ही ह्याचा साऊथ पोल आणि दुसऱ्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल एकमेकांजवळ आणले तर ते पटकन एकमेकांना चिकटतात. तसंच इलेक्ट्रिक चार्ज मध्ये पण आहे. इलेक्ट्रिक चार्ज मध्ये काय आहे, जर आपण एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज घेतला आणि एक निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज घेतला तर काय होतील, ते दोन्ही चार्जेस एकमेकांकडे अट्रॅक्ट व्हायला चालू होतील. पण जर तुम्ही हा पण पॉझिटिव्ह चार्ज घेतला, हा पण पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर दोन्ही चार्ज काय होणार आहेत, एकमेकांना रिपल्स करायला लागतील, अपोज करायला लागतील. हे गॉसने हे सुद्धा सांगितलं होतं. मग आता आपण बघतोय काय, तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय. तर मॅग्नेटिक फील्ड काय आहे नेमकी, तर मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड आपण बघतोय. इलेक्ट्रिक फील्ड, तर इलेक्ट्रिक फील्ड हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या भोवती तो काय करेल, एक इलेक्ट्रिक फील्ड तयार करेल. म्हणजेच काय, सपोज तुम्ही जर ह्या फील्डच्या आतमध्ये दुसरा एखादा चार्ज आणला तर आणि तरच काय करेल, तो ह्या चार्जकडे अट्रॅक्ट होईल. जर तुम्ही ह्या फील्डच्या बाहेर त्या चार्जला पाठवलं, ही एक वेगळा चार्ज आहे, तो हा एक वेगळा चार्ज आहे आणि हा एक वेगळा चार्ज आहे, पण हा त्याच्या फील्डच्या बाहेर आहे, तर काय होणार नाही, ते दोघे एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार नाहीत. इथं कुठला वेगळा चार्ज असेल तो ह्या चार्जकडे अट्रॅक्ट होणार नाही. का अट्रॅक्ट होणार नाही, कारण ह्याची फील्ड इथंपर्यंतच आहे. मग असे आपण मॅग्नेट बघितलं, इथं मॅग्नेट पकडला होता, इथं लोखंड होतं, लांब होतं ना, त्याच्या फील्ड पासून ते लांब होतं म्हणून ते मॅग्नेटला चिकटत नव्हतं. तसंच इथं आहे, ह्या पॉझिटिव्ह चार्जची फील्ड कुठंपर्यंत आहे, फक्त इथंपर्यंतच आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, त्याची इलेक्ट्रिक फील्ड. त्याची काय आहे, ती इलेक्ट्रिक फील्ड आहे. ती इलेक्ट्रिक फील्ड ह्याच्या बाहेर ते जाऊ शकत नाही, किंवा ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर असणारे जे काही चार्जेस असतील ते ह्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकणार नाहीत. का, कारण त्याची रेंज फक्त इथंपर्यंतच आहे. जर ह्या फील्डच्या आतमध्ये जे काही असतील, ह्या फील्डच्या आतमध्ये जे काही चार्जेस असतील ते काय होतील, फक्त आणि फक्त तेच चार्जेस एकमेकांकडे अट्रॅक्ट व्हायला चालू होतील. ह्याच्या बाहेर, ह्या फील्डच्या बाहेर जे काही चार्जेस असतील ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार नाही. का, कारण त्याची ह्या पार्टिकलची रेंज, ह्या चार्जची रेंज कुठपर्यंत आहे, फक्त इथपर्यंतच आहे. हा जो चार्ज आहे, ह्या चार्जची रेंज कुठपर्यंत जाऊ शकते, इथपर्यंतच जाऊ शकते. तुम्ही असं मोबाईलमध्ये आपण बघतो, मोबाईलचे रेंज वगैरे बघतो, ब्लूटूथच्या रेंजेस, ब्लूटूथ आपण चालू केले किंवा वायफाय आपण चालू करतो, वायफायची रेंज कुठपर्यंत जाऊ शकते, तिथपर्यंत आता आपल्या घरापुरतीच त्याची रेंज आहे त्या वायफायची किंवा ब्लूटूथची. घराच्या बाहेर पडलं की आपल्याला नेटवर्क मिळतं का, नाही मिळत, कारण त्याची रेंज तिथपर्यंत असते. तसंच इथं आहे काय, तर हा इलेक्ट्रिक चार्ज आहे, ह्या चार्जची रेंज इथपर्यंतच आहे. जर इथं कुठंतरी दुसरे चार्जेस असतील तर त्या चार्ज पर्यंत ते पोहोचू शकत नाही. त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक. ही आहे त्याची इलेक्ट्रिक फील्ड. त्या चार्जची काय असते, ती इलेक्ट्रिक फील्ड. मग गॉस लॉ काय आहे, गॉस लॉ कशावरून, गॉस लॉचं स्टेटमेंट काय आहे, तर रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक चार्ज, मग तुमचा तो पॉझिटिव्ह चार्ज असू दे किंवा निगेटिव्ह चार्ज असू दे, द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक चार्ज अँड इलेक्ट्रिक फील्ड, ह्या दोघांमधलं रिलेशन कोणी मांडलं, तर गॉसने मांडलं. मग त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन काय सांगितलंय, तर हा सिम्बॉल आहे फाय, ह्याला म्हणतात फाय, फाय सुद्धा म्हणतात किंवा साय. साय किंवा फाय दोन्ही पण शब्द आहेत त्याला. तर हा आहे फाय किंवा साय, ह्या सिम्बॉलला लिहून घ्या कुठेतरी, ह्याला म्हणतात फाय किंवा साय असं सुद्धा म्हणतात. इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0, क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. मग आता क्यू म्हणजे काय, आता फाय म्हणजे काय, तर फायचा अर्थ आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. फाय म्हणजे काय, टोटल फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स. टोटल फ्लक्स, फाय म्हणजे काय, टोटल फ्लक्स. आता फ्लक्स म्हणजे काय, तर फ्लक्सचं मिनिंग आहे काय, तर एक मिनिट, फ्लक्स काय, तर हाऊ मेनी लाईन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कॅन पास थ्रू द गिवन एरिया. आता
फ्लक्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. तुम्हाला पुस्तकामध्ये डायरेक्ट हे फॉर्म्युला दिलाय काय, फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. मग हा आधी आपल्याला फाय म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे. फाय म्हणजे काय तर टोटल फ्लक्स. मग फ्लक्स म्हणजे काय तर फ्लक्सची डेफिनेशन आहे बघा. काय फ्लक्स म्हणजे काय तर हाऊ मेनी लाईन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड can pass through the given surface area. फ्लक्स म्हणजे काय तर फ्लक्स म्हणजे हाऊ मेनी लाईन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कॅन पास थ्रू द गिवन सरफेस एरिया. हा एक सरफेस एरिया आहे असं कन्सिडर करूया आपण. हा एक सरफेस एरिया आहे. आता ह्याचा एरिया आहे ए. ह्याचा एरिया किती आहे ए इतका काय आहे त्याचा एरिया आहे. आता ह्या सरफेस एरिया मधून किती इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स पास झाल्यात त्यालाच आपण काय म्हणतो फ्लक्स असं म्हणतो. म्हणजे हा सरफेस एरिया आहे. आता ह्याला जर आपण सरळ बघितला होता, त्याचा फ्रंट व्ह्यू बघितला होता, त्याला जरा आपण टिल्ट करूया, तिरका करूया. आता हे तिरका केल्यानंतर हा असा दिसेल, तो सर्कल आपल्याला असा दिसेल. तिरका म्हणजे कसा, आता ही वही आहे आपली, ही आपण सरळ बघितली की आपल्याला अशी दिसते. ही तिरकी केल्यानंतर कशी दिसणार आहे अशी दिसणार आहे. तसंच त्या सर्कलला आपण काय केलं थोडासा तिरका केलं, टिल्ट केलं. तर हाऊ मेनी लाईन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कॅन पास थ्रू द गिवन सरफेस एरिया. हा आपला सरफेस एरिया आहे ए. तर इथून आपण काय केलंय, इथून एक इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यामधून पास केली. लाईन ऑफ ही काय आहे लाईन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. त्या सरफेस एरिया मधून एक लाईन पास झाली, त्याला आपण काय म्हणलं इलेक्ट्रिक फील्ड. दुसरी एक लाईन पास केली त्या सरफेस एरिया मधून, ती पण काय आहे एक इलेक्ट्रिक फील्ड आहे. तिसरी एक लाईन पास केली, ती सुद्धा काय आहे एक इलेक्ट्रिक फील्ड आहे. अशा भरपूर इलेक्ट्रिक फील्ड्स आपण त्या सरफेस एरिया मधून काय केलेत पास केलेत. मग ह्या टोटल सरफेस एरिया मधून हा जो पूर्ण सर्क्युलर भाग दिसतो तुम्हाला, ह्या टोटल सरफेस एरिया मधून अशा किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास झालेत त्या लाईन्सना काय म्हणतात फ्लक्स असं म्हणायचं. म्हणजे ह्या सरफेस एरिया मधनं किती अशा इलेक्ट्रिक फील्ड पास झालेत, किती टोटल इलेक्ट्रिक फील्ड किती पास झालेत, किती लाईन्स पास झालेत, त्यांना काय म्हणतात फ्लक्स असं म्हणतात. फ्लक्सचं मिनिंग कळालं. आणि तो फ्लक्स कशाने डिनोट केलं जातं, मग तो फ्लक्स कशाने डिनोट केला जातो फाय. फाय किंवा साय. फ्लक्स इज द हाऊ मेनी लाईन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डच्या किती लाईन्स ह्या कॅन पास थ्रू द गिवन सरफेस एरिया. तुमच्या त्या सरफेस एरिया मधून किती इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स पास झालेत त्यालाच आपण काय म्हणतो फाय असं म्हणतो किंवा फ्लक्स असं म्हणतो. कळाला फ्लक्स म्हणजे काय. तर आता आपण फ्लक्स कळाला असेल तर आपण पुढचं बघूया. तर काय आहे गॉस लॉ. तर गॉस लॉ आहे फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0 किंवा एप्सिलॉन नॉट असं म्हणतात. 0 जिथं जिथं सफिक्सला येतं तिथं काय म्हणतो आपण नॉट. 0लाच दुसरा शब्द नॉट असं यूज करतात. एप्सिलॉन नॉट असं सुद्धा म्हणतात ह्याला. ह्याचा मिनिंग आहे हे जे दिसतंय ना साइन, ह्याला काय म्हणतात एप्सिलॉन. एप्सिलॉन असं म्हणायचं त्याला. आणि हे 0 एप्सिलॉन 0 पण म्हणतात किंवा एप्सिलॉन नॉट असं सुद्धा म्हणतात. फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता हे इंटिग्रेशन जरा वेगळं आहे बघा. हे आपण रेग्युलर इंटिग्रेशन कसं लिहितो असं इंटिग्रेशन लिहितो. मग हे मध्ये सर्कल का केलाय त्याला, तर तो सर्कल करण्यामागे काय कारण आहे तर हे जे इंटिग्रेशन आहे ते कसलं इंटिग्रेशन आहे क्लोज्ड इंटिग्रेशन. हे जिथं जिथं सर्कलला इंटिग्रेशनला असं मध्येच एक सर्कल केलेलं असेल तर ते कसलं इंटिग्रेशन असतं तर ते क्लोज्ड इंटिग्रेशन. त्याला काय म्हणायचं क्लोज्ड इंटिग्रेशन. क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ ई बार. ई बार म्हणजेच काय इलेक्ट्रिक फील्ड आहे इंटू डीएस
बार. काय आहे? ई बार इंटू डीएस बार. क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ ई बार इंटू डीएस बार. आता मगाशी आपण बघितलं काय तर फाय म्हणजे काय तर हाऊ मेनी लाईन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड्स कॅन पास थ्रू द गिवन सरफेस एरिया. मग आता हे आपण एक सर्क्युलर फील्ड बघितली होती. हा एक सर्कल आहे आणि हा त्याचा सेंटर आहे. स्पियर आहे समजा, हा एक स्पियर आहे, हा स्पियरचा हा काय आहे सेंटर आहे. आपण हे बेसिक बघतो, अजून आपण टॉपिक चालू केलेला नाहीये ह्याचा. बेसिक काय आहे ते बघायला लागेल. हा सर्कल आहे, ह्या सर्कलचा हा सेंटर आहे. हा काय आहे त्याचा टोटल सरफेस एरिया, म्हणजेच आपण काय बघितला होता ए बघितला होता. टोटल सरफेस एरिया काय आहे त्याचा ए आहे. मग ह्या पूर्ण सर्कलवरचा आपण एक छोटासा पॉइंट घेतला एवढाच. ह्या पूर्ण ह्या लाईनवरचा फक्त एवढाच पार्ट घेतला, त्याला आपण काय म्हणतो स्मॉल सरफेस एरिया डीएस. डीएस म्हणजेच काय ह्या एरिया ए मधला एक छोटा पार्ट घेतला, त्याला आपण काय म्हटलंय डीएस. डीएस म्हणजे काय छोटा डिस्टन्स. डीएसचा मिनिंग काय आहे स्मॉल डिस्टन्स. ह्या मोठ्या एरिया मधला एक स्मॉल डिस्टन्स आपण स्मॉल पार्ट घेतलाय, त्याला आपण काय म्हटलं डीएस असं म्हटलं. मग ह्या स्मॉल पार्ट मध्ये किती, ह्या स्मॉल पार्ट वरून किती इलेक्ट्रिक फील्ड ऑफ लाईन्स पास झालेत त्याला काय म्हणतो आपण ई बार. ई म्हणजे काय इलेक्ट्रिक फील्ड. ह्या छोट्या पार्ट मधनं अशा किती इलेक्ट्रिक लाईन्स पास झालेत तो म्हणजेच काय आपला फाय आहे. मग अशी आपण मोठं बघितलं होतं काय एक सर्कल आहे, त्या सर्कल मधनं किती इलेक्ट्रिक लाईन्स पास झालेत हे आपण मोठं बघितलं होतं. मग ह्या अशा इलेक्ट्रिक लाईन्स चारच असणार आहेत का तिथं? चारच नसणार आहेत. इथं काहीतरी भरपूर लाईन्स असतील, ह्या पार्ट वरती भरपूर लाईन्स असतील, ह्या पार्ट वरती भरपूर लाईन असतील, तिथं मध्ये सुद्धा काहीतरी भरपूर लाईन्स असतील, इथं काहीतरी भरपूर लाईन्स असतील इलेक्ट्रिक लाईन्स. तसं आपण एकच पार्ट बघितलं आणि एकाच पार्ट मध्ये किती लाईन्स पास झालेत त्यालाच आपण काय म्हटलं ई बार इंटू डीएस बार. ई बार इंटू डीएस बार म्हणजे काय कळालं? ई बार म्हणजेच काय इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स आहेत आणि डीएस बार म्हणजेच काय डीएस बार म्हणजे हे काय गिवन सरफेस एरिया स्मॉल सरफेस एरिया. ह्या छोट्या सरफेस एरिया मधून किती इलेक्ट्रिक लाईन पास झालेत हे म्हणजेच काय आहे आपला फ्लक्स. फ्लक्स इज इक्वल टू फाय इज इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ ई बार इंटू डीएस बार. आता ई बार आणि डीएस बार का दिला याच्यावर? कारण ह्या कसल्या क्वांटिटीज आहेत? ह्या व्हेक्टर क्वांटिटीज आहेत आणि व्हेक्टर क्वांटिटीजला आपण काय करतो वरती बार न डिनोट करतो. तर हे मग आता हे इंटिग्रेशन का घेतलं ह्याचं? इंटिग्रेशन कधी घेतात इंटिग्रेशन? तर आता हा आपण मोठा सरफेस एरिया बघितला होता, त्यातला एक छोटा पार्ट बघितला होता, त्याला आपण डीएस म्हटलंय. मग असे भरपूर असे पार्ट असतील ना. आता हा सर्कल किती पार्ट्सनी बनलाय? हा एक पार्ट आपण बघितला, आता इथे एक पार्ट असेल, ह्याच्यामधून काहीतरी लाईन्स जातील, ते सुद्धा आता ह्याला DS1 म्हटलं आपण, ह्याला E1 म्हटलं. इथं जो पार्ट असेल त्याला DS2 म्हटलं आणि त्याच्यामधून लाईन पास होणाऱ्यांना आपण E2 म्हटलं. इथं काय असेल? इथं DS3 असेल, इथला पार्टला आपण DS3 म्हटला आणि त्याच्यामध्ये पास होणाऱ्या लाईन्सना आपण काय म्हणतो E3 असं म्हणतो. इथं एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल, इथं अशा भरपूर ह्या सर्कलचे किती पार्ट पडले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 पार्ट्स या सर्कलचे काय पडले. आणि मग हे 9 पार्ट्स आपण सेपरेट कॅल्क्युलेट केले आणि मग नंतर ते एकत्र केले तर काय होईल आपल्याला हे इंटिग्रेशन मध्ये आपण ते पुट करू शकतो. आता किती आहे बघा, इथं आपण DS1 बघितला आणि हा लास्टचा किती होता DS9 होता. मग आपण याचं इंटिग्रेशन असं लिहू शकतो. काय इंटिग्रेशन लिहू शकतो याचं? आपण इंटिग्रेशनला आपण लिमिट देऊ शकतो काय 1 to 9, 1 पासून 9 पर्यंत. मग त्या 9 नंतर ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या आणि डीएसच्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये पुट करायच्या 1 ते 9. समजलं? म्हणून इंटिग्रेशन का घेतात? इंटिग्रेशन कशासाठी घ्यायचं? कारण एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे, आपण ह्या सरफेसचं पूर्ण टोटल काढू शकत नाही एकदमच. मग ते कसं काढायचं? छोट्या पार्ट्स मधून काय करायचं? एक सोपं उदाहरण सांगते मी कसं इंटिग्रेशनचं मिनिंग काय आहे सांगते. आता हा एक बॉक्स आहे, समजा. आता ह्या बॉक्सची आपल्याला लेंथ मेजर करायची आहे.
ह्या बॉक्सची काय करायची आपल्याला लेंथ मेजर करायची आहे. पण आपल्याकडे एवढी मोठी मीटर स्केल नाहीये, पट्टी नाही, एवढी मोठी पट्टी नाहीये की एवढ्या मोठ्या बॉक्सची आपल्याला लेंथ मेजर करू शकतो आपण. मग आपण कशी मेजर करणार? तर आपण कशी मेजर करणार? आपण आधी काय करायचं, एवढंसं अंतर मेजर करायचं, मग इथून इथपर्यंत अंतर मेजर करायचं, मग इथून इथपर्यंत अंतर मेजर करायचं, मग एवढंच अंतर मेजर करायचं. मग ह्या प्रत्येक मेजरमेंटचं काय करतो आपण नंतर एक ऍडिशन घेतो. मग आपल्याला काय मिळतं, पूर्ण टोटल बॉक्सचं मेजरमेंट कळतं. मग तसंच इथं आहे. आता हे आपल्याला सर्कलचं पूर्ण सर्क्युलर फील्डचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे, पण आपल्याकडे ते मेजर करण्याचं स्केल नाहीये. स्केल नाहीये. मग आपण काय करू शकतो, आपण आधी एवढ्याशा पार्टचं मेजरमेंट घेऊ शकतो, परत एवढ्याशा पार्टचं मेजरमेंट घेऊ शकतो, परत एवढ्या पार्टचं मेजरमेंट घेऊ शकतो, परत एवढ्या. मग अशा प्रत्येक पार्टचं मेजरमेंट करून परत त्यांचं काय करू शकतो, इंटिग्रेट करायचे. ते काय करायचे, इंटिग्रेट करू शकतो. इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, त्या पूर्ण टोटल एरियाचं आपल्याला काय मिळतं, मेजरमेंट मिळू शकतं. म्हणून आपण काय करतो, इंटिग्रेशन घेतो. तर हे इंटिग्रेशन कशाचं आहे, इलेक्ट्रिक फील्डचं आणि डीएस बारचं. डीएस काय, एका छोट्या पार्ट मधलं. तर हे झालं इलेक्ट्रिक फ्लक्स. फ्लक्स म्हणजे काय. नेक्स्ट तर इप्सिलॉन 0 म्हणजेच काय, इप्सिलॉन नॉट म्हणजेच काय. तर इप्सिलॉन नॉटचा अर्थ आहे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. इप्सिलॉन नॉट म्हणजेच काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. त्याला काय म्हणतात, इप्सिलॉन नॉटला काय म्हणतात, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. त्याचा सिम्बॉल आहे इप्सिलॉन नॉट. मग ही कॉन्स्टंट टर्म आहे, ह्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ती किती आहे, 8 पॉइंट. तुम्हाला जर न्यूमरिकल्स मध्ये वगैरे जे काही क्वेश्चन्स असतील तर त्याच्यामध्ये जर एप्सिलॉन नॉट दिला तर त्याची गिवन व्हॅल्यू दिलेली असते, किंवा तुम्ही ही लक्षात ठेवा, पाठ करा ही व्हॅल्यू. काय व्हॅल्यू आहे त्याची, तर त्याची व्हॅल्यू आहे 8.85 इंटू 10⁻⁻12. काय आहे, आता हे कॉन्स्टंट टर्म आहे त्यामुळे ह्याला युनिट नाहीये, फक्त एवढीच व्हॅल्यू आहे त्याची, 8.85 इंटू 10⁻⁻12 ही आहे एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू. तर हे काय आहे, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आता ह्या टोटल ही एक फ्री स्पेस आहे. ह्या फ्री स्पेस मध्ये एकूण किती चार्जेस आहेत, क्यू म्हणजेच काय, इलेक्ट्रिक चार्ज. ह्या फ्री स्पेस मध्ये म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस मध्ये एकूण किती चार्जेस आहेत ते म्हणजेच काय, आपला फ्लक्स आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लक्स असं म्हणतो. हा झाला गॉस लॉ. आता ह्या गॉस लॉ वरती हे जे आपण इक्वेशन बघितलं काय, Q/Epsilon 0 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई बार इंटू डीएस बार. तुम्ही हे आता पहिल्यांदाच ऐकत असाल तर तुम्हाला हे अजिबात समजणार नाही काय सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण जास्त वेळा बघायला लागणार आहे तुम्हाला. मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्यूबला सुद्धा टाकते. तुम्ही जर समजत नसेल तर रिपीट बघत चला. तर हे आहे ई बार इंटू डीएस बार. हे झालं गॉस लॉ. ह्या इक्वेशन वरती भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत गॉस लॉचे. त्यातला आज आपण पहिला ऍप्लिकेशन बघतोय, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. आता आपण बघतोय काय, तर ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. application of Gauss law. application of Gauss law. तर त्यातला पहिला लॉ आहे, पहिला ऍप्लिकेशन आहे काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्पेरिकल शेल और हॉलो स्फियर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू
जर मीटिंग बंद पडली तर पटकन लगेच जॉईन करा. ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड spherical shell or hollow sphere. आता पहिला ऍप्लिकेशन काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्फेरिकल शेल और हॉलो स्फिअर. हॉलो स्फिअर म्हणजे काय? आपला प्लास्टिकचा बॉल असतो ना तशा टाइप मध्ये, म्हणजे आतनं पोकळ असणारा, त्याला आपण काय म्हणतो? हॉलो स्फिअर असं म्हणतो. तर त्या हॉलो स्फिअरची काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्फेरिकल. युनिफॉर्मली चार्ज्ड म्हणजे काय? तर युनिफॉर्मली म्हणजे सगळीकडे समान चार्जेस डिस्ट्रीब्यूट झाले असतील तर त्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्मली चार्ज्ड. युनिफॉर्मचा अर्थ काय? सगळीकडे सेम आहे. तुम्ही इथं जरी घेतला तरी तेवढेच इलेक्ट्रिक चार्जेस भेटणार आहेत, इथला पार्ट घेतला तरी तिथं सुद्धा काय असणार आहेत? तेवढेच इलेक्ट्रिक चार्जेस असणार आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आहेत? युनिफॉर्म चार्ज आहेत. मग त्या प्रत्येक पार्ट मधून काय होणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जाणार आहे. त्या प्रत्येक चार्जची काय असणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. ती आपण काय करणार आहे? इथं हे आहे त्याचं पहिलं ऍप्लिकेशन. मग हे आपण कशासाठी बघतोय? स्फेरिकल साठी, हॉलो स्फिअर साठी. मग असे भरपूर साईज शेप असतील. कोणते कोणते? एक सिलेंड्रिकल शेप असेल, त्याचं वेगळं इलेक्ट्रिक फील्ड असेल, त्याची वेगळी इलेक्ट्रिक फील्ड असेल. किंवा एक क्युबिक शेप असेल, त्याची वेगळी इलेक्ट्रिक फील्ड असेल. आपण आता स्फिअरच्या बाबतीत बघतोय. बॉल शेपचा, बॉलचा जो शेप असतो तशा म्हणजे काय म्हणतात त्याला? हॉलो स्फिअर. त्याचं आपण काय बघतोय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण बघतोय. तर पहिला ऍप्लिकेशन आहे तो. पुस्तकामध्ये एक डायग्राम दाखवली आहे. काय आहे बघा ती डायग्राम. तर हे काय आहे? हा आपला हॉलो स्फिअर आहे. हा काय आहे? हॉलो स्फिअर आहे. हॅव्हिंग रेडियस, हा आहे त्याचा सेंटर. सेंटरला आपण काय म्हटलंय? ओ. हा ओ काय आहे? त्याचा सेंटर आहे. त्या हॉलो स्फिअरचा हा एक सेंटर आहे. तर ह्याच्या भोवती युनिफॉर्म काय झाले? चार्ज डिस्ट्रीब्यूट झाले. त्या स्फिअरच्या भोवती काय झाले? युनिफॉर्म चार्ज. हे जरा मध्ये काढते. युनिफॉर्म काय झाले? चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. त्या स्फिअर भोवती युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेम चार्जेस असणार आहेत. युनिफॉर्मचा अर्थ काय? प्रत्येक ठिकाणी सेम सारखे चार्जेस डिस्ट्रीब्यूट आहेत. मग आता हा जो स्फिअर आहे, हॉलो स्फिअर, त्याच्या भोवतीचे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत. ते इलेक्ट्रिक चार्जेसचे काय असणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड. मग असे आपण बघितलं, त्या इलेक्ट्रिक चार्जेसच्या भोवती एक इलेक्ट्रिक फील्ड असेल. ती इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा एक काय करेल? एक इमॅजिनरी स्फिअर तयार करेल. ते चार्जेस काय करतील? स्वतःभोवती एक इमॅजिनरी स्फिअर तयार करतील. हा एक स्फिअर वेगळा आहे आणि हा इलेक्ट्रिक फील्डचा स्फिअर आहे. हा स्फिअर वेगळा आहे. ह्या स्फिअरचे हे चार्जेस आहेत. हे चार्जेस एक इलेक्ट्रिक फील्ड तयार करतील. ही डॉटेड लाईन जी दाखवली आहे, डॉटेड लाईन काय डिनोट करते? दिस डॉटेड लाईन डिनोट्स इलेक्ट्रिक फील्ड. ती काय करते? इलेक्ट्रिक फील्ड. मग ती अशी सर्क्युलर नाहीये, ती वरच्या बाजूने सुद्धा अशी असणार आहे, खालून सुद्धा अशी असणार आहे, साईडने सुद्धा अशी असणार आहे, म्हणजे बॉल सारखी असणार आहे. तर ही आहे 3D इलेक्ट्रिक फील्ड आहे. मग आता हा कॅपिटल आर म्हणजेच काय आहे? कॅपिटल आर ह्या स्मॉल स्फिअर, हा जो स्फिअर आहे त्या स्फिअरचा रेडियसला आपण काय म्हटलंय? कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजेच काय? आतमधला जो स्फिअर दिसतोय त्याचा रेडियसला आपण काय म्हटलंय? कॅपिटल आर. आणि ह्या सेंटर पासून ते इलेक्ट्रिक फील्ड पर्यंत हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हटलंय? ह्याचा जो रेडियस आहे तो आहे स्मॉल आर. स्मॉल आर कुठलं डिस्टन्स आहे? ह्या सेंटर पासून ते इलेक्ट्रिक फील्ड पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हटलंय स्मॉल आर. मग आता हा जो स्फिअर आहे, हे जे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत त्यांच्यामधून एक इलेक्ट्रिक फील्ड पास होते. ही काय आहे? त्याची इलेक्ट्रिक फील्ड.
जर चार्जेस कमी असतील त्या एरियामध्ये, गिव्हन एरियामध्ये चार्जेस कमी असतील तर त्याची चार्ज डेन्सिटी सुद्धा काय असते, कमी असते. म्हणजे सिग्मा म्हणजे काय सांगितलं त्यांनी, सिग्मा ही काय आहे, युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी, युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी, युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी of a sphere having radius r, capital R, placed in electric medium of a permittivity, electric medium of permittivity, हे आपण मगाशी बघितलं होतं. Permittivity of free space epsilon is equal to epsilon naught into k. आता हा फॉर्म्युला 11वीला आहे, तर तुम्ही 11वीचं थोडंसं बघा तेव्हा तुम्हाला कळेल. इप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू के. हे काय आहे, तर हा फॉर्म्युला असा आहे ऍक्च्युली, के इज इक्वल टू इप्सिलॉन डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, इप्सिलॉन डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, तेच आपण तसं लिहिलं. मग आता टोटल चार्ज ऑन सरफेस स्पियर, हा जो स्पियर आपण बघितला होता कोणता, हा. आता ह्याच्यामधला हा जो आतमधला जो स्पियर आहे, त्या स्पियर मध्ये एकूण किती चार्जेस आहेत ते आपण बघूया. त्यालाच आपण काय म्हणतो, त्याची डेन्सिटी आपण म्हणतो. क्यू म्हणजेच काय, चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज इज इक्वल टू सिग्मा इंटू ए, सिग्मा इंटू ए, हे सिग्मा आहे, सिग्मा इंटू ए. आता हे सिग्मा म्हणजेच काय, युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी आहे. ए म्हणजे काय, त्या स्पियरचा सरफेस एरिया आहे. त्या स्पियरच्या सरफेस एरियावरती टोटल चार्जेस किती आहेत म्हणजे काय असते, आपली डेन्सिटी असते. हे डेन्सिटी म्हणजे काय, सिग्मा इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय ए, सिग्मा इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय ए, क्यू डिवायडेड बाय ए. म्हणजे एरिया किती असेल, त्या एरियामध्ये किती चार्जेस आहेत म्हणजेच काय असते, आपली चार्ज डेन्सिटी. तीच आपण काय लिहिलं इथं, क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. मग त्या स्पियरचा एरिया ऑफ अ स्पियर काय आहे, एरिया ऑफ अ स्पियर इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर, 4 पाय आर स्क्वेअर. त्या स्पियरचं रेडियस काय आहे, कॅपिटल आर, म्हणून 4 पाय आर स्क्वेअर. हे काय झालं, टोटल चार्जेस ऑन सरफेस ऑफ अ स्पियर. बाय गॉस थेरम नेट फ्लक्स इज, गॉस थेरम मध्ये काय बघितलं होतं आपण, फ्लक्स इज इक्वल टू, नेट फ्लक्स इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. ह्याला इक्वेशन 1 द्या. फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, इक्वेशन 1, वेअर क्यू म्हणजेच काय, टोटल चार्ज इनसाइड द क्लोज्ड स्पियर, त्या स्पियर मध्ये असणारे एकूण चार्जेस. एप्सिलॉन नॉट म्हणजेच काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, आणि फाय म्हणजेच काय, फ्लक्स. ओके, तर आता पी म्हणजेच काय, मग अशा आपण बघितला होता. पी काय आहे, त्या ही इलेक्ट्रिक फील्ड होती, त्या इलेक्ट्रिक फील्ड वरचा एक पॉइंट, त्याला आपण पी असं म्हटलं होतं, त्याला आपण काय म्हटलं होतं, पॉइंट पी. पॉइंट पी ऑन अ इलेक्ट्रिक फील्ड वेअर वी हॅव टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्याच्यावरती, त्या पॉइंट वरती आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करणार आहे. आर म्हणजे काय, स्मॉल आर. तर हा त्या स्पियरच्या सेंटर पासून ते त्या इलेक्ट्रिक फील्डचा पर्यंतचं जे डिस्टन्स होतं त्याला आपण काय म्हटलं होतं, स्मॉल आर असं म्हटलं होतं. आर इज द रेडियस फ्रॉम सेंटर ओ टू सर्कम्फरन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज ऑन द स्पियर हॅव्हिंग रेडियस कॅपिटल आर. लेट डीएस, आता डीएस म्हणजेच काय, तर डीएस म्हणजे काय बघितला होता, तो जो पॉइंट पी बघितला होता आपण. आता हा डॉटेड लाईन आपण काय बघितलं होती, इलेक्ट्रिक फील्ड बघितली होती. ही काय आहे, त्याची इलेक्ट्रिक फील्ड आहे. ह्या इलेक्ट्रिक फील्ड वरचा एक पॉइंट, त्याला आपण पी म्हटलं होतं. आणि काय आहे, डीएस म्हणजेच काय, बी द स्मॉल एरिया अराउंड पी. ह्या पी भोवती जो एरिया आहे, स्मॉल एरिया जो आहे, त्यालाच आपण काय म्हटलंय, डीएस असं म्हटलंय. स्मॉल एरियाला आपण काय म्हटलं, डीएस ऑफ अ पी ऑन द ग्रॅव्हिटेशन सरफेस having same magnitude of E directed outward radially. हा, तर ह्याच्यामधून जे इलेक्ट्रिक फील्ड पास होतील त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे, सेम असणार आहे. जिथं जिथं आपण इलेक्ट्रिक फील्ड बघितली होती, सेम ह्या ठिकाणून पास होणारी इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय कशी असणार आहे, सेम असणार आहे. त्याची प्रत्येक इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड काय असणार आहे, सेम असणार आहे. मग अँगल बिटवीन ई
आता आपण बघितलं होतं काय, तर हा त्याचा सेंटर होता, सेंटर मधून एक इलेक्ट्रिक फील्ड पास होत होती ई, हा त्याला आपण ई म्हटलं होतं. सेंटर मधून एक इलेक्ट्रिक फील्ड पास होती, त्याला आपण ई म्हटलं होतं, ई. अँड नॉर्मल टू द सरफेस ऑफ अ स्पियर इज 0. आता आपण बघू, मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला, ही आहे त्या सरफेसची नॉर्मल, आणि ई म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड. ई काय आहे, त्याची इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि ही एक डबल दुसरी एक लाईन दिसते, ती म्हणजेच काय आहे, त्याची नॉर्मल. दोन्ही, ही नॉर्मल आणि ती इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही एकमेकांवरती ओव्हरलॅप झाल्यात, त्यामुळे त्या दोघांमध्ये जो अँगल तयार होतोय तो अँगल किती डिग्रीचा आहे, 0 डिग्रीचा अँगल आहे. कन्सिडर फ्लक्स ड्यू टू एरिया ds. फ्लक्स ड्यू टू एरिया ds काय आहे, कन्सिडर फ्लक्स ड्यू टू एरिया ds, दॅट इज d phi is equal to E bar into ds bar, E bar into ds bar is equal to, हे आपण मगाशी बघितलं होतं, phi is equal to E bar into ds bar. तसंच इथं आता E bar into ds into cos theta. E bar ते आपण मगाशी बघितलं होतं काय, नॉर्मल आणि इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही एकमेकांवरती होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँगल किती होता, 90 डिग्री. जर ही इलेक्ट्रिक फील्ड, ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती जर अशी क्रॉस झाली असती, ह्याला जर अशी टिल्ट झाली असती, मगाशी आपण टिल्टेड एरिया बघितला होता, तसा पद्धतीनं ही जर इलेक्ट्रिक फील्डची लाईन आहे ती अशी टिल्ट झाली असती, तर ह्या नॉर्मल मध्ये आणि ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक अँगल तयार झाला असता. पण दोन्ही एकमेकांवरतीच आहेत, त्यामुळे तो जो कॉस थिटा जो आहे तो काय होणार आहे, कॉस थिटा आपला 0 डिग्री आहे, काय ई बार इंटू ds बार इंटू कॉस 0 डिग्री, कॉस 0 डिग्री. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते, कोण सांगते, कॉस 0 ची व्हॅल्यू, कॉस 0 डिग्री ऐकताय ना सगळे, कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, ट्रिग्नोमेट्री मध्ये झालंय की नाही, हा कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते, 1. म्हणजेच हे टोटल काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. म्हणजेच 1 न मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आहे तेच मिळेल, ई बार इंटू ds बार, म्हणजेच डी फाय इज इक्वल टू ई बार इंटू ds बार. This is the flux area of a ds. Now electric flux of a whole sphere. आता आपल्याला पूर्ण स्पियर, हे आपण एका त्या P पॉइंटचं बघितलं होतं, हे कशासाठी बघितलं होतं आपण, त्या P पॉइंट साठीचा एरिया बघितला होता. आता आपल्याला पूर्ण सर्कलचा एरिया बघायचा आहे, पूर्ण सर्कलचा एरिया बघायचा आहे. मग आपल्याला काय करायला लागणार, इंटिग्रेशन घ्यायला लागणार, प्रत्येक पार्ट आपल्याला काय करायला लागणार आहे, इंटिग्रेट करून घ्यायला लागणार आहेत. मग आपण त्याचं इंटिग्रेशन बघूया. आता ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं, हे आपल्याला एका पार्टचं मिळालं ना, आता ह्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. आपण P चं बघितलं होतं फक्त, आता पूर्ण इंटिग्रेशन घ्यायचं असेल, इंटिग्रेटिंग बोथ साइड, त्या दोन्ही साइडना आपण इंटिग्रेट करूया. डी फाय, इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई इंटू डीएस, इंटिग्रेशन ऑफ ई इंटू डीएस. देअरफोर आता ह्याचं इंटिग्रेशन काय येईल, नुसतंच फाय. ह्याचं इंटिग्रेशन काय येईल, नुसतंच फाय. हा इंटिग्रेशन ऑफ डी फाय ओनली फाय, इंटिग्रेशन ऑफ डी फाय विच इज ओनली फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन, ई काय आहे, कॉन्स्टंट आहे, तो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया, इंटिग्रेशन ऑफ डीएस बार, इंटिग्रेशन ऑफ डीएस. आणि डीएस म्हणजे काय, एरिया आहे, स्मॉल सरफेस एरिया आहे. पण आपल्याला सरफेस एरिया कशाचा एरिया आहे, इलेक्ट्रिक फील्डचा एरिया. मग त्याचा रेडियस किती होता आपण बघितला होता, काय 4 पाय r स्क्वेअर, स्मॉल r घेतला इथं, आता काय आहे 4 पाय r स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 2 दिला, ह्याला इक्वेशन नंबर आपण 2 म्हटलं. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, आता इक्वेशन 1 काय होतं, इक्वेशन 1 फाय इज इक्वल टू q अपॉन एप्सिलॉन नॉट, हे काय होतं आपलं इक्वेशन 1 होतं. इथं फाय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट आहे, इथं फाय इज इक्वल टू काय
ई इंटू 4πr². हे फाय कॅन्सल करा आणि हे इज इक्वल टू हे करा. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी कॅन राईट, आपण काय लिहू शकतो, क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू काय 4πr चा स्क्वेअर. क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू 4πr². हा, तर आता काय करायचं, ई राहिलं काय, ई क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू ई इंटू 4πr², ई इंटू 4πr². देअरफॉर क्यू डिवायडेड बाय, आता हे 4πr² आपण ह्या बाजूला पाठवूया, क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू 4πr² इज इक्वल टू ई. आपल्याला ई काय मिळाला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ई म्हणजेच काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ई इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट 4πr². ह्याला इक्वेशन नंबर काय देऊया आपण, ह्याला इक्वेशन नंबर 3. आता हे इक्वेशन 3 काय डिनोट करतं, इक्वेशन 3 इट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज सेम ॲज पॉइंट चार्ज ॲज अ आउटसाइड ऑफ द शेल. ही काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड कशाची, त्या हॉलो स्फिअरची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आपल्याला त्याचा फॉर्म्युला मिळाला आता, ई इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट इंटू 4πr². हा, मग आता वी नो दॅट, आपल्याला काय माहितीये काय, क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. सिग्मा इंटू ए बघितला होता. ए म्हणजेच काय, गिवन सरफेस एरिया ऑफ अ स्फिअर. आता सरफेस एरिया ऑफ स्फिअर काय, 4πr². सिग्मा इंटू 4πr², हे झालं क्यू. मग ही व्हॅल्यू आपण क्यू मध्ये पुट करूया. क्यू ची व्हॅल्यू सिग्मा इंटू 4πr², ही सिग्माची व्हॅल्यू आपण क्यू मध्ये पुट करूया. काय मिळेल बघा, ही व्हॅल्यू आपण क्यू मध्ये इथं पुट केली, सिग्मा इंटू 4π कॅपिटल आर चा स्क्वेअर, 4πr². तर ह्याच्यामध्ये कॅन्सल काय काय होणार आहे, हा 4π कॅन्सल, उरलं काय फक्त ई इज इक्वल टू सिग्मा इंटू कॅपिटल R² डिवायडेड बाय एप्सिलॉन 0 इंटू स्मॉल r². हे काय मिळालं आपल्याला, आणखीन एक इक्वेशन मिळालं काय, ई इज इक्वल टू सिग्मा इंटू r² डिवायडेड बाय सिग्मा इंटू स्मॉल r². याला इक्वेशन नंबर 4 द्या, इक्वेशन 4. From equation 3, we concluded that electric field intensity is same as point charge outside the shell. Equation 3 आपल्याला कशासाठी मिळालं होतं, तर त्याच्यावरून आपण काय फाइंड करू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्पेरिकल शेल और हॉलो स्फिअर. हे झालं त्याचं इक्वेशन. मग त्याच्या दोन केसेस दिलेत, छोटे छोटे केस आहेत ते दोन. हा, केस फर्स्ट, पहिली केस काय आहे, इफ पॉइंट पी लाइज ऑन द चार्ज्ड स्फिअर आर इज इक्वल टू कॅपिटल आर. जर आता हा स्फिअर आहे, ही आहे त्याची इलेक्ट्रिक फील्ड आणि हा आहे त्याचा इनर स्फिअर. हा जो रेडियस आहे कॅपिटल आर, इथून इथं जे हा जो रेडियस आहे ते आहे स्मॉल आर. केस फर्स्ट आपण काय केलं होतं, तर ह्याच्यावरचा एक पॉइंट घेतला होता पी, पॉइंट पी घेतला होता. मग हा पॉइंट पी लाइज ऑन द चार्ज्ड स्फिअर, रेडियस आर इज इक्वल टू कॅपिटल आर. जर हा जो स्फिअर आहे, हा पॉइंट पी जो आहे, तो पॉइंट पी इथंच असला असता. पॉइंट पी कुठं असला असता, पॉइंट पी इथं असला असता चार्ज्ड स्फिअर वरती, तर ह्याची रेडियस काय झाली असती, आर इज इक्वल टू कॅपिटल आर. आर पण ही झाली असती, कॅपिटल आर पण ही झाली असती. इथं काय आहे, ही आहे त्याची ओरिजिनल आर, ओरिजिनल लेंथ ह्या पी ची. पण हा पी उचलून आपण इथं आणून ठेवला, तर हा आर कुठं झाला, हा आर पण इथंच झाला आणि ह्या रेडियसचा, ह्याचा जो रेडियस आहे तो किती आहे, स्मॉल आर आहे. आणि ह्याचा रेडियस किती होता, स्मॉल आर होता. हा, तो आर आपण इथपर्यंत आणून ठेवला, म्हणजे हा काय झाला, इथं पण आर झाला आणि हा कॅपिटल आर, दोन्ही काय झाले, इक्वल झाले. त्यामुळं मगाशी आपण जे इक्वेशन बघितलं होतं ते काय होणार आहे, E is equal to Q upon 4π epsilon naught into capital R² is equal to
सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट, सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. मग हे सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट कसं आलं तर मग अशी आपण फॉर्म्युला बघितला होता, सिग्मा इंटू कॅपिटल आर स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा इंटू स्मॉल आर स्क्वेअर. पण हा आर आणि हा आर दोन्ही इक्वलच आहेत, मग हे दोन्ही काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. दोन्ही काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. मग काय उरलं फक्त सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. हे कधी, जेव्हा तो पी पॉइंट आहे तो चार्जड स्पिअर वरतीच असेल तेव्हा. ही झाली केस फर्स्ट. केस सेकंड आहे, केस सेकंड काय आहे, ई पॉइंट पी जो आहे लाईज आउटसाइड द स्पिअर सिन्स देअर इज अ नो चार्ज इनसाइड. आता हा स्पिअर आहे आणि ही आहे त्याची इलेक्ट्रिक फील्ड. आणि पॉइंट पी कुठं होता, इथं होता. मगाशी केस फर्स्ट मध्ये आपण काय बघितलं होतं, पॉइंट पी इलेक्ट्रिक फील्ड वरती नसून त्याच्या चार्जड एरिया वरतीच असेल, चार्जड स्पिअर वरतीच होता, तेव्हा आर इज इक्वल टू कॅपिटल आर होता, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. पण आता तो पी पॉइंट कुठं आहे, इथं पण नाहीये, इथं पण नाहीये, त्याच्या इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर आहे पी पॉइंट. तर तेव्हा काय असणार आहे, त्याच्यावरती कुठलेच चार्ज येणार नाहीयेत. मग इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर गेल्यामुळे त्याच्यावरती कोणताच चार्ज नसणार आहे. आतमध्ये पॉइंट नाहीये, आतमध्ये कुठलंच चार्ज नाहीये, त्यामुळं तिथं काय होईल, ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. आपल्याला चार्ज का डेन्सिटी काय आहे, त्याची 0 आहे, चार्ज डेन्सिटी 0 आहे. इथं बघा सिग्मा कसा आहे, सिग्मा इज इक्वल टू 0 आहे. सिग्मा म्हणजेच काय, डेन्सिटी, चार्ज डेन्सिटी 0. कशी 0 आली, कारण सिग्मा इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय ए असतो. चार्ज 0 आहे, चार्ज कसा आहे त्याच्यावरती, 0 चार्ज आहे, अपॉन एरिया ए, 0 चार्ज आहे म्हणतो. सिग्मा किती झाला आपला, 0 झाला. मग नंतर ई सुद्धा काय आहे, 0. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा त्याची काय आहे, 0 आहे. कशी 0, तर ई इज इक्वल टू काय, सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा काय मिळाला आपल्याला, 0 मिळाला, अपॉन एप्सिलॉन नॉट, हे पण काय झालं, 0 झाला. दुसरी केस, जेव्हा इलेक्ट्रिक पॉइंट पी इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर असेल तेव्हा त्याची चार्ज डेन्सिटी सुद्धा 0 असते आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा काय असणार आहे त्याची, 0. कधी 0, जेव्हा त्याच्या इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर तो पॉइंट असेल पी तेव्हा. जर इलेक्ट्रिक फील्डच्या आत असेल तर आपण मगाशी बघितलं होतं, त्याची काहीतरी त्याला इलेक्ट्रिक फील्ड असेल, पण बाहेरच गेला, पूर्ण इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर गेला तर तिथे चार्ज डेन्सिटी 0 असते, इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय असते, 0 असते. हा पॉइंट इथं आता संपलाय आपला. परत